येत्या 31 जुलै 2026 रोजी किल्ले लळिंग लांडोर बंगला धुळे येथे आयोजित भीमस्मृती यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी RPI आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील स्वस्तिक चौक येथील पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। यावेळी विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली। लळिंग लांडोर बंगला येथे आयोजित भीमस्मृती यात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी RPI आठवले गटचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सुधाकर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली धुळे शहरातील स्वस्तिक चौक येथील पक्ष कार्यालयात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक पार पडली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या ऐतिहासिक स्थळी झालेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली। बैठकीस वाल्मिक दामोदर, महेंद्र निळे, SR बागुल, शशिकांत वाघ, रामभाऊ माणिक यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी लांडोर बंगला येथे येणाऱ्या लाखो भीम अनुयायांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला। या दरम्यान रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, आरोग्य सुविधा, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत सूचना करण्यात आल्या। कार्यक्रमासाठी इच्छुकांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव यांनी केले। बैठकीनंतर 3 जिल्ह्यांच्या संयुक्त नियोजन बैठकीचे आयोजन दोंडाईचा येथे करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली। यावेळी पक्षाच्या विविध आघाड्यांवरील नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रभाकर जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष शशिकांत राजाराम वाघ, जिल्हा उपाध्यक्ष भरत आनंद जाधव, जिल्हा महासचिव राजेंद्र नामदेव शिरसाट, जिल्हा सरचिटणीस गौतम किसन खंडारे, जिल्हा उपकार्याध्यक्ष प्रेमानंद लहू अहिरे, जिल्हा संघटक दामोदर सोनकांबळे, शहराध्यक्ष संजय विश्राम बैसाणे, युवक जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ शशिकांत वाघ, जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ साबरे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम पंकज वाघ, संघटक चंद्रमणी गैरनार, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष अमोल कबाडे, चर्मकार आघाडीचे वसंत तांबे, भटक्या विमुक्त आघाडीचे मोहन पुकळे, शहर कार्याध्यक्ष धीरज मगर, शिक्षक आघाडीचे ललित कुमार ढिवरे, शिरपूर तालुका अध्यक्ष प्रमोद शिरसाट, OBC अध्यक्ष भूषण पाटील, तालुका OBC अध्यक्ष योगेश पाटील, शेतकरी आघाडीचे कुणाल सोनवणे, अल्पसंख्याक आघाडीचे युसुफ पिंजारी व रहीम पटेल यांचा समावेश होता।